वाटायचं आहे पाहुण्यांना. मोरवा संघाचे प्रथम गोलंदाज लक्ष्मीदास भाईंदर एंड कडून गोलंदाजी करतील आणि त्यांचा सामना करतील ते म्हणजे अजिंक्य. बघूया पहिला चेंडू हॉपच्या दिशेने मारला चेंडू आणि हा काहीसा फिरला पण सुंदर फिल्डिंग आणि एक धाव एका धावीवर समाधान मानत आहे तो म्हणजे अजिंक्य. आणि एका धावेने गणेशा श्री गणेशा झालेला आहे तो म्हणजे घोडबंदर संघाचा. दुसरा चेंडू मैदानात लक्ष्मीदास अजिंक्य डावकुरे हाताचा फलंदाज. धन्यवाद सुहास पाटील भरत शिंदे. आणि हा हॉपच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न एक धाव निश्चित दुसऱ्याच्या प्रयत्नात आणि 2 धावा इथे कंप्लीट. सुंदर फटका मारला होता अजिंक्य याने. या 2 धावेने संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 3. सुंदर यॉर्कर चेंडू पायामध्ये टाकलेला हॉपच्या दिशेने मारला फटका. 1 धाव निश्चित आणि एका धावेने संघाची धाव संख्या वाढून होत आहे ती म्हणजे 4. 3 चेंडूचा सामना मैदानामध्ये संपलेला आहे लक्ष्मीदास यांचा. चौथा चेंडू लक्ष्मीदास. बघूया अजिंक्य कशा प्रकारे सामना करते या चेंडूचा. फिल्डिंग सजलेली आहे मैदानामध्ये 4 दिशेला. आणि हा फुलटच चेंडू घेतलाय आणि हा उत्कृष्ट झेल मंगेश यांचा अतिशय उत्कृष्ट पकड म्हणावा लागेल चेंडूवर. आणि पहिला विकेट अजिंक्य घोडबंदर संघासाठी. केलेल्या धाव संख्या म्हणजे 1. 3 क्रमांकाचे फलंदाज कोण आहेत? तीन क्रमांकाचे फलंदाज विक्रम कॅप्टन. बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान करतील. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत ते म्हणजे लक्ष्मीदास यांचे. 4 चेंडू मध्ये 4 धावा खर्च करतोय तो म्हणजे लक्ष्मीदास. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल आणि 1 विकेट प्राप्त करतोय आपल्यासाठी आपल्या संघासाठी. उमेदमान संघाचा सचिन पाटील मॅन ऑफ द मॅच. आपण या आमच्या पॅव्हलियन बॉक्स मध्ये. सुंदर चेंडू लक्ष्मीदास यांचा काहीच समजलं नाही. विक्रम यांना प्लेस करतात. देवेंद्र रमाकांत पाटील आमचे मित्र त्यांनी सुद्धा या स्पर्धेला हातभार लावलेला आहे. 2500 रुपयाचा धन्यवाद. मंडल आपला आभारी आहे. आणि हा उंच उडालेला आहे. बघूया काय होते. आणि हा आर पार लगातार षटकार. या 6 धावेने संघाची धाव संख्या होत आहे ती म्हणजे 10.
धन्यवाद डीजे सचिन, अभिनंदन. आणि ह्या मॅन ऑफ द मॅच देत आहेत ते म्हणजे आपले अशोक काका, प्रवीण भोईर यांचे, प्रवीण म्हात्रे यांचे वडील अशोक म्हात्रे यांच्यातर्फे ही मॅन ऑफ द मॅच देत आहेत. दोन क्रमांकाचे गोलंदाज मंगेश भाईंदर एंड कडून आणि सामना करते ते म्हणजे अजिंक्य अलंकार, सॉरी. ऑफच्या दिशेने उत्कृष्ट मारल्या, परत गॅप मध्ये बघूया एक धाव निश्चित दुसऱ्याचा प्रयत्न आणि हा पायाने चेंडू अडवलाय. चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, 2 धावा झाल्या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि 3 धावा सुद्धा इथे पूर्ण झाल्या. 3 धावेने संघाची धाव संख्या ही वेगाने वाढत आहे, ती म्हणजे 13. मेघा यांची सुंदर फिल्डिंग म्हणावी लागेल, पायाने चेंडू अडवला. दुसरा चेंडू मंगेशांचा विक्रमसाठी, बघूया उजव्या हाताचा फलंदाज, हवेचा वेग त्याच दिशेने आणि हा काहीसा लोअर चेंडू केला होता मंगेशाने. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल मंगेश यांचे, विक्रम यांच्यासाठी. तिसरा चेंडू पुन्हा एकदा विक्रम टू मंगेश आणि हा सुद्धा लेगच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नामध्ये आणि हा वाईट. अंपायर यांचा इशारा, आमच्याकडे अवांतर धाव संख्येमध्ये वाढ. अवांतर धाव संख्येने संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 14. सुंदर फलंदाजी, एक धाव दुसऱ्याच्या प्रयत्नात आणि 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 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावा पूर्ण, नॉट आउट. 2 धावाने संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 16. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल अजिंक्य आणि विक्रम यांचे, सॉरी अलंकार आणि विक्रम यांचे. धन्यवाद कॅप्टन, धन्यवाद भरत शिंदे, शतशः आभार मानावे लागेल या दोघांचे. सकाळपासून खूप मेहनत करतात पांजो मास्टर तर्फे. हा सुद्धा लोअर चेंडू होता आणि हा वाईट, एक वाईट, एक चांगला बॉल पुन्हा वाईट. अवांतर धाव संख्येनं संघाची धाव संख्या वेगाने वाढत आहे 17. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने, पुन्हा एकदा वाईट. काहीसा लेंथ मध्ये सापडत नाही तो म्हणजे ऑफच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात एक धाव निश्चित दुसऱ्याच्या प्रयत्नात आणि 2 धावा सुद्धा. काहीसा इथे अतिशय सुंदर म्हणावे लागेल ती म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट अलंकार आणि विक्रम यांचे. विचार करायला लावतात फिल्डर लोकांना, कसा काय मी रन काढला, कसा का हा रन काढला जवळून. आणि या 2 धावीने संघाची धाव संख्या वाढत आहे ती म्हणजे 20. 4 चेंडू झाले आहेत मंगेश यांचे, शेवटचे 2 चेंडू अजूनपर्यंत बाकी आहेत.
उन्हाचा तडका जास्त असल्या कारणाने थकवा हा जाणवतोय. कधी पण या पाणी घेऊन आपल्या प्लेयरसाठी. कितीही बॉल असले तरी चालतील पण तुम्ही पाणी प्या, रिलॅक्स व्हा. म्हणून तर आपण एक एक षटक कमी केलेलं आहे रिलॅक्स होण्यासाठी. पाचवा चेंडू मैदानात. मंगेश टू विक्रम. 20 धावा झालेल्या आहेत आणि हा लेगच्या दिशेने मारलेला फटका. 1 बॉन्स चौकार. या 4 धावेने संघाची धाव संख्या ही वेगाने वाढत आहे. 24. डीजे चमचमतई गमावले देऊल चमचमतई, देऊल चमचमतई गमावले देऊल चमचमतई. धन्यवाद. शेवटचा चेंडू अजूनपर्यंत बाकी आहे तो म्हणजे मंगेश यांचा. विक्रमसाठी काय करतात त्या चेंडूवर मंगेश यांच्या. पुन्हा एकदा उंच उडालेला आहे. नो मॅन्स आणि स्वतः गोलंदाज आणि झेल सुटतोय. काहीसा समजलेला नाही तो. आणि एका धावेने संघाची धाव संख्या वाढत आहे ती म्हणजे 25. 12.5चा पर ओव्हर रन रेट इथे चालू आहे तो म्हणजे घोडबंदर संघाचा डीजे. तुला सारी हिरवी गार सारीला सोनेरी किनार, सारी हिरवी गार गाई तुला सोनेरी किनार. कल्याण नवरत्नाचा राईला शोभताई ग शिनगार, नवरत्नाचा हार गाईला शोभतय ग शिनगार. देवलानु मन रमतय गाई तुझे देवलानु मन रमतय, ए देवलानु मन रमतय गमावले देवलानु मन रमतय. ए देऊल चमचमतई गमावले देऊल चमचमतई, देऊल चमचमतई गमावले देऊल चमचमतई. ए देऊल चमचमतय गाई तुझा देऊल. 3 क्रमांकाचे गोलंदाज मोरबा यांचे कुमार भाईंदर एड करून गोलंदाजी करतील विक्रमसाठी. पहिला चेंडू आणि हा मारण्याच्या प्रयत्नात लेग साइडला अंपायरचे दोन्ही हात आमच्या जवळ आणि अवांतर. या अवांतर धावेने संघाची धाव संख्या वाढवून होत आहे ती म्हणजे 26. माझे मित्र तुषार इथे बसलेले स्कोरर आहेत ते, त्यांचं सुद्धा या पांजो गावामध्ये हार्दिक स्वागत. पहिला चेंडू पुन्हा एकदा विक्रमसाठी. कुमार भाईंदर एंड करून गोलंदाजी करतील 3 क्रमांकाचे गोलंदाज. आणि हा विक्रमने उडवलेला आहे. खार लँड पार होतो का आणि हा षटकार. या 6 धावेने संघाची धाव संख्या वेगाने वाढत आहे ती म्हणजे 32. डीजे देऊल चमचमतय गाई तुझा देऊल चमचमतय.
कारल्याची एकी पहिल्या चेंडूवर षटकार खातो तो म्हणजे कुमार. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने सुंदर फटका मारलेला आहे. एक धावण्याची दुसऱ्याच्या प्रयत्नात आणि 2 धावा सुद्धा इथे कंप्लीट. या 2 धावेने संघाची धाव संख्या वेगाने वाढत आहे ती म्हणजे 34. कुमार 2 चेंडू टाकून झालेले आहे. 2 चेंडू मध्ये 9 धावा खर्च करतोय तो म्हणजे कुमार. अजूनपर्यंत 4 चेंडू बाकी आहेत आणि सामना करतील ते म्हणजे विक्रम. उलटा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने षटकार. अब की बार 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 खार लाइन पार. पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरेला. पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरेला. धन्यवाद. आता चेंडू आमचे जुने संपलेले आहेत. जर षटकार मारला आणि पाण्यामध्ये चेंडू गेला तर नवीन चेंडूने खेळावे लागेल. दोन चेंडू 2 षटकार विक्रम यांचे. 3 चेंडू 2 षटकार जवळ जवळ 15. 3 चेंडू मध्ये 15 धावा खर्च करतोय तो म्हणजे कुमार. मजबूत स्थितीमध्ये घोडबंदर संघ 40 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा अलेक्सच्या दिशेने फटका मारला आहे. 1 धाव निश्चित प्रयत्नात आणि 2 धावा सुद्धा इथे पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावेने संघाची धाव संख्या वाढत आहे ती म्हणजे 42. दोन मॅच मध्ये विक्रम याने आपले अर्धशतक झलकावलेले आहे. 50 धावा त्याने काढलेल्या आहेत या पांजूच्या मैदानात. पुन्हा एकदा आणि हा जोराची अपील आणि अपील सुद्धा फेटाळलेले आहे अंपायरने. वैयक्तिक झालेले आहेत त्या म्हणजे या मॅच मध्ये 31 आणि गेल्या मॅच मध्ये झालेल्या होत्या त्या टोटल 50 धावा झाल्या त्या म्हणजे विक्रम यांच्या स्कोर झालेले आहेत 42. हॉपच्या दिशेने सुंदर फटका मारलेला आहे आणि हा चौकार. या 4 धावेने संघाची धाव संख्या वेगाने वाढत आहे ती म्हणजे 46. सुंदर बॅटिंग म्हणावी लागेल ते म्हणजे विक्रम यांची डीजे. धन्यवाद डीजे. 4 क्रमांकाचे गोलंदाज नरेश मात्रे आणि घोडबंदर संघाची A1 जोडी विक्रम आणि अलंकार. नरेश तो अलंकार. फुलटा चेंडू सिप्चर्सने मारला फटका आणि हा चौकार. उत्कृष्ट फलंदाजी म्हणावे लागेल ते म्हणजे अजिंक्य यांचे अलंकार यांची. या 4 धावेने संघाची धाव संख्या झाली ते म्हणजे 50 धावा काढत आहे तो म्हणजे घोडबंदर संघ. अजूनपर्यंत शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत
नरेश यांचे. बघूया कितपर्यंत घोडबंद संघ मजल मारतोय. ग्राउंड शॉट मारला फटका लेगच्या दिशेने. एक धावेवर समाधान म्हणत आहे तो म्हणजे अलंकार. त्यांना माहित आहे समोरचा फटकेबाज विक्रम. या एका धावेने संघाची धाव संख्या झाली ते 51. विक्रम 35 धावेवर खेळत आहे. वैयक्तिक 4 चेंडू मध्ये बघूया आपला अर्धशतक इथे झलकाव कितो की नाही. आणि हा लेगच्या दिशेने आलेला चेंडू सोडून देतोय. अंपायरचे दोन्ही पंख आमच्याकडे. या एका धावेने संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 52. फुलटच चेंडू आणि काहीच मेजवानी समोर होती विक्रम यांच्या. एक धाव निश्चित दुसऱ्याच्या प्रयत्नात परंतु एका धावेवर उत्कृष्ट थ्रो उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते म्हणजे मेघा यांचे. या एका धावेने संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 53. अजूनपर्यंत 3 चेंडू या मैदानामध्ये शेवटचे बाकी आहेत. अलंकार टू विक्रम स्ट्राईक रोटेट होते तशी फिल्डर लोकांचे सुद्धा स्ट्राईक रोटेट होते. आणि हा फुलटच चेंडू 6. या तलावामध्ये चेंडू जमा केलेला आहे तो म्हणजे अलंकार याने. या 6 धावेने संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 59. अजून सुद्धा 2 चेंडू बाकी आहेत नरेश यांचे. काहीसे शेवटचे दोन्ही षटकं महागात पडत आहेत ती म्हणजे मोरवा यांना. लेगच्या दिशेने पुरला सुंदर फटका मारलाय. एक धाव निश्चित दुसरं आणि हा मिस फील्ड होतोय. एक धाव झाले 2 धावल्या 3 सुद्धा इथे धावा पूर्ण. या 3 धावेने संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 62. मोठा स्कोर मैदानामध्ये. अजूनपर्यंत एक चेंडू मैदानामध्ये बाकी आहे तो म्हणजे नरेश यांचा आणि सामना करतील ते म्हणजे विक्रम. आजच्या दिवसात मोठा स्कोर आहे ना. शेवटचा चेंडू नरेश यांचा विक्रम साठी आणि हा चेंडू सुंदर चेंडू मानावा लागेल तो म्हणजे नरेश यांचा. आणि घोडबंदू संघाने केलेली धाव संख्या ती म्हणजे 62 आणि 63 धावांचं आव्हान आहे ते म्हणजे मोरवा या संघाला. 4 षटकामध्ये 24 चेंडू आणि 63 धावा. विजय थँक्यू डीजे. या स्पर्धेसाठी विशेष आभार. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे अंतर्गत आपण स्पर्धा पाहतोय. पांजो स्पोर्ट्स पांजो मास्टर्स आयोजित स्वर्गीय विजया विद्याधर भोईर स्मृती प्रित्यर्थ श्रद्धांजली चषक ही स्पर्धा आपण खेळतोय. आणि या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य श्री विजय शेठ गोविंद पाटील यांच्याकडून 25,000 रुपये. श्री संदीप लक्ष्मण पाटील यांच्याकडून 40,000 रुपये. प्रेमनाथ ज्ञानेश्वर पाटील 5,000 रुपये. श्री बनसोडे चिंचोडी 2,000 रुपये.
श्री रमाकांत भोईर मीरागाव 5,000 रुपये. श्री मनीष पाटील गोडदेव 4,500 रुपये. पुंडलिक पाटील ससूनगर 5,000 रुपये. डॉक्टर विपुल भोईर पाणजू स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण चेंडू. त्यानंतर श्री प्रदीप दीनानाथ भोईर यांच्या माध्यमातून चास आणि जिलेबी. दिलीप मोरेश्वर पाटील 2,000 रुपये. चेतन मधुकर पाटील यांच्याकडून फ्रूट बास्केट. प्रशांत दयानंद भोईर चेतन मधुकर भोईर यांच्याकडून फ्रूट बास्केट. प्रशांत दयानंद भोईर यांच्याकडून 10 कॅरेट पाणी छोट्या बॉटल्स. श्री चंद्रकांतदादा वैती आणि श्री विनोददादा भोईर यांच्या वतीनं लाईव्ह टेलिकाचा संपूर्ण खर्च. श्री विद्याधर जगन्नाथ भोईर यांच्याकडून संपूर्ण ट्रॉफीज संपूर्ण पारितोषिके देण्यात आलेले आहेत. हेमंतदादा वर्तक यांच्याकडून आर्थिक सहकार्य. शशिकांत वर्तक पेनकरपडा यांच्याकडून आर्थिक सहकार्य. श्री प्रवीण भगत पोमन यांच्याकडून 5,000 रुपये. श्री प्रवीण मात्रे यांच्याकडून श्री प्रवीणजी मात्रे यांच्याकडून सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत. किरण पाटील कामनमोरी यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. गजानन भोईर पाणजू यांच्याकडून आर्थिक सहकार्य. गणेश काकड पापडी यांच्याकडून आर्थिक सहकार्य. मोहनदादा पाटील जुचंद्र द ग्रेट मराठा संस्थापक शिववाहतूक सेना अध्यक्ष अग्री सेना अध्यक्ष यांच्याकडून स्पर्धेला 70 किलो चिकन हे देण्यात आलेलं आहे. विशाल कोळी यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. त्यानंतर मोहन बाबा गोंधळे वाघबीळ 7,000 रुपये. मोहन परशुराम भोईर पाणजू 10,000 रुपये. केसरीनाथजी परशुराम भोईर आर्थिक सहकार्य. नितीन ठाकूर 5,000 रुपये. दीपक चौधरी आर्थिक सहकार्य. तानाजी पाटील वाघबीळ 5,000 रुपये. सुशांतदादा पाटील आर्थिक सहकार्य. राजा मात्रे एकसर आर्थिक सहकार्य. श्री निलेश मात्रे चंद्रपडा आर्थिक सहकार्य. कमलेशजी मात्रे अध्यक्ष आर्थिक सहकार्य. राकेश पाटील राई यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. थँक्यू डीजे. त्यानंतर गणेश मणेरा आर्थिक सहकार्य. भूषण पाटील वाघबीळ यांच्याकडून देखील सन्मान चिन्ह. मिलिंद पाटील आणि मिलिंद भगत यांच्याकडून वस्तू स्वरूपात सहकार्य. त्यानंतर मेघनाथजी गोंधळे वाघबीळ 2,000 रुपये. आशिष भोईर सरपंच आर्थिक सहकार्य. जगदीश गावड पाणजू 1,001. दत्तात्रय पाटील वाकीपाडा 5,000 रुपये. रवींद्र पाटील बाबूबाय मालवणी 5,000 रुपये. नंदकुमार पाटील एकसर 5,000 रुपये. मेघनाथ घरत कोळशेत आर्थिक सहकार्य. जयेश पाटील मोरवा रविवारचा नाश्त्याचा खर्च. देवेंद्र रमाकांत पाटील यांच्याकडून 2,500 रुपये. या सर्व दात्यांचं मी पाणजू स्पोर्ट्स पाणजू यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. चला मॅचला करूया सुरुवात. अरुण भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला मेघनाथ. दुशुम दुशुमवाला मॅच पाहायला मिळेल. धावा संख्या मोठी आहे. 24 चेंडूमध्ये सर्वाधिक धावा बनवायचे आहेत. चेंडू थोडासा त्या ठिकाणी नाचवतोय फिल्डर्सना. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या आहेत. 63 करायचे. 63 साधं सुद आव्हान नाही आहे बघा. पर ओव्हरचा विचार केला ना रिक्वायर्ड रन रेट तब्बल 16 धावा हा समोर आहे. त्या अनुषंगानं क्रिकेट खेळावं लागेल आर के मोरवा टीमला. कोणाला असतं यार. हो यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता.
ऑन ड्राईव्ह केला गेला मिड विकेट डीपला. विक्रम चेंडूला उचलत आहेत. चांगलं शतरक्षण केलं गेलं. फक्त सिंगल, एक धाव. एका धावेनं धावसंख्या पुढे सरकणार. धावसंख्या झाली 3 आणि पर ओव्हर 16 धावा म्हटलं ना तर एक अंदाज जर घ्यायचा गेला तुम्हाला 1 किंवा 2 मोठे फटके खेळायचे. कमीत कमी 2 मोठे फटके खेळायचे आहेत 6 चेंडूमध्ये. आणि समोर कोण आहे? घोडबंदर मास्टर्स. हा देखील संघ चॅम्पियन संघ आहे, लक्षात ठेवा. आणखीन एक चांगला चेंडू, फुल ऑरलाईन चेंडू. यावेळेस हाफ फॉलीवर घेऊन खेळायचं होतं नरेश म्हात्रे यांना. अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे अरुण भाऊंजवळ आणि व्हेरिएशन देखील आहे. वेगवेगळे कलात्मक चेंडू टाकण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे. आणखीन एक फुल ऑर लेंथ. मात्र फुटवर्कचा अभाव जाणवत नाही आहे. म्हणजे असं वाटलं की त्या ठिकाणी नरेश म्हात्रे यांच्या शूजला खीळ ठोकलेत की काय, अशा प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतं. फुटवर्कचा अभाव जाणवला नाही आहे. जागेवरून स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होतोय वारंवार. गती धीमी. मी म्हटलं ना कलात्मक चेंडू टाकण्याची क्षमता आहे. यावेळेस देखील फुलर लाईन मात्र जो वेग आहे तो या ठिकाणी मेंटेन ठेवला गेला आहे. नियंत्रण आहे गोलंदाजीवर, वेगावर नियंत्रण आहे आणि अक्षरशः 1 नाही तर 3 चेंडू बीट केलं आहे नरेश म्हात्रे यांना. आता नरेश म्हात्रेंना इतकंच त्या ठिकाणी करावं लागेल. 3 चेंडू बीट झालोत. आता एखादा तुम्हाला फटका हिट करावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला अरुण भोईर प्रयत्नात असेल की आणखीन एक चेंडू डॉट. हिटचा प्रयत्न केला होता, हिट व्हायचं होतं नरेश म्हात्रे यांना, मात्र खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा गोलंदाज हिट झाला आहे. आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपात फलंदाज बाद. नरेश म्हात्रे आउट. थँक्यू. भरत वैद्य तुम्ही नाचलात तरी चालेल, असं काही नाही. तुम्ही म्हणत तुमच्या भावना दाबून ठेवू नका. धावा झाल्या ते 3. न्यू बॅटर मंगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर दुसऱ्या बाजूला आपण षटक क्रमांक 2 प्रवीण वैती 35 इयर ओल्ड, म्हणजे मॅन्डेटरी पॉवरमध्ये षटक पॉवरफुल घोडबंदरच्या बाजूनं. पॉवर प्ले नव्हता, 3 धावेचं षटक हाताळलं गेलं आहे. यावेळेस पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू हाताळला गेला आहे. टर्न आहे प्रवीण वैतीजवळ. स्विन आहे, त्या अगेन्स्ट द स्विन तुम्हाला खेळावं लागणार आहे. मोरवा संघ आणि डॉट बॉल. टेन्शन वाढेल, रिक्वायर्ड रन रेट तुमचा वाढेल. जिथे 2 फटके खेळायचे आहेत ना 7 चेंडूमध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला 3 फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह केले गेले. ऑन साईडला चेंडू ड्राईव्ह केले गेले. लॉंग ऑन डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. अरुण भोईर चेंडूला थ्रो करतायत. 2 धावा आलेत. बघा यानंतर आपण सेमीफायनल मॅच, पहिली सेमीफायनल मॅच या स्पर्धेची. एका बाजूला वुमेनमॅन आणि दुसऱ्या बाजूला या मॅचमध्ये जो जिंकेल तो संघ खेळणार वुमेनमॅन टीमसोबत. मागे गेले होते मात्र फटका फसलाय. मिस टायमिंग खेळला गेलाय. अरुण भोईर झेलच्या खाली आले होते. हवेच्या अगदी स्वारात तो चेंडू होता. उंची जास्त गाठली गेली होती, त्याच्यामुळे ते हवेचा अंदाज, तो झेलचा अंदाज त्या हवेमुळे घेता आला नाहीये. प्रयत्न चांगला केला होता अरुणनं. अगदी तो झेल आहे तो ओंझळीमध्ये देखील त्यांच्या पडला होता. मात्र अक्षरशः असं म्हणायला हवं की किस्सा फाटला आणि चिल्लर पडली गेली अरुण भोईर यांची. तशा प्रकारे तो चेंडू पडला गेलाय. 2 धावा आल्या. 2 धावेने धावसंख्या झाली ती म्हणजे 7. गोलंदाज तयार. फर्स्ट एज बॉक्स हवा असेल अनुभव आहे, इशारा करा, तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. वॉट अ शॉट. मात्र उंची जास्त गाठल्या. पुन्हा एकदा फटका फसला होता. प्रयत्न केला होता किरण घरात चेंडूला अडवण्याचा, मात्र चेंडू अडत नाहीये. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
थँक्यू विजय. धावा झाले ते 11. लॉस ऑफ 1 विकेट. फुल टॉस आहे. जसा चेंडू आलाय तसा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील टाकला गेलाय. फुल टॉस, फुल टोल, वसूल फटका. 6 धावा, षटकार. थँक्यू डीजे युवराज, हिमालय पाटील, धन्यवाद. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 17 धावा. पाठलाग करतोय आर के मोरवा. 63 धावांचा पाठलाग करतोय. यावेळेस देखील ओरपीच चेंडू होता. ऑन साईडला मिडविकेच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्राईक एंडला थ्रो. डेंजर झोनमध्ये मेघनाथ. कॉलिंग नव्हती. एका बाजूला मंगेश पाटील स्ट्राईक एंडवर पोहोचले होते, मात्र मेघनाथ कुठेतरी नॉन स्ट्राईक पासून वंचित होता. आणि ज्यावेळेस दुसऱ्या धावेसाठी शूट झाला ना मंगेश, ज्यावेळेस मंगेश अर्ध्या क्रीजवर आला त्यावेळेस मंगेशच्या मेघनाथ नॉन स्ट्राईक एंडला होता. रनआउटच्या सुरुवात फलंदाज बाद. विकेट डाऊन. मेघनाथ आउट. थँक्यू विजय. धावा झाल्या त्या 18. बघा हवेचं प्रमाण तुम्ही पाहू शकाल किती मोठ्या प्रमाणात वारे या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर वाहत आहेत. मिस्टामिंग आहे. ओ भरत वैती, थोडासा लांब होता हा चेंडू. भरत वैती यांच्या सिंगल काढला गेला आहे. पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा हिरो हेमंत राऊत मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक चुकी झालं आहे नो डाऊट, कारण कुठेतरी मेघाच्या बॅटमधून धावा येत होत्या. एक षटकार, एक चौकार. सुरुवातीला नक्कीच सिंगल डबल एखादा चेंडू डॉट केला होता मेघानं, त्यानंतर आता कुठेतरी मात्र लई सापडली होती मेघाला. म्हणजे कुठेतरी रस्ता भरकटला होता मेघनाथ, तो अगदी योग्य ट्रॅकवर आला होता, योग्य रस्त्यावर मेघनाथ आला होता आणि त्या क्षणी त्या ठिकाणी ती पडलेली विकेट. धावा 19. वेगवान चेंडू, पुन्हा एकदा वेगवान, सटीक यॉर्कर, सिंगल मिळणार. धाव संख्या झाली ती 20. अजूनही धावांची गरज आहे ती तब्बल 43. चेंडू शिल्लक आहे ते 10. म्हणजे तुम्हाला चौकार किंवा षटकार पर्याय नाही. प्रयत्न तोच आहे. यावेळेस देखील फटका फसलाय, उंची जास्त घेतले. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी मिस्टर सागर वैती. सागरने देखील प्रयत्न केला होता, मात्र यश नाही आहे. कॅच ड्रॉप. संधी मिळते पुन्हा खेळण्याची. फलंदाजाला जीवनदान मिळाले. 2 धावा आलेत. या संधीचं सोनं कशा प्रकारे मंगेश पाटील करणार क्षमता आहे त्या कॅपिबलचा खेळाडू आहे. मोठमोठे फटके खेळाडू खेळू शकतो, ती क्षमता आहे. गोडबंद टीमला देखील ठाऊक आहे की मंगेश पाटील ते मोठे फटके खेळू शकतोय. आणखीन एक चांगला चेंडू. बघा बॅट उचलण्याची संधी दिली जात नाहीये. अगदी सटीक यॉर्कर. म्हणजे प्रभाकर म्हात्रे साहेबांची आठवण झाली, कारण घोडबंदर संघाचे ते एकमेव गोलंदाज ज्यांच्याकडे सर्वाधिक यॉर्कर चेंडू होते. धावा 23. 8 चेंडू आणि 40 धावांची गरज.
मिस टायमिंग आहे, फटका फसलाय, स्वतः गोलंदाज. ओ गुड कॅच, ज्येष्ठ टिपलाय, कॅच संपलाय खेळ. मिस्टर हेमंत राऊत आउट. विकेट विकेट आणि विकेट पडण्याचा सिलसिला सध्याच्या घडीला सुरू आहे. बघा 63 धावा घोडबंदर टीमनं या धावा 63 बनवल्या. मात्र त्यामध्ये कुठेतरी पार्टनरशिप आपण पाहिली होती, एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती. कारण पहिली विकेट पडली होती बघा 4 धावसंख्येवर आणि त्यानंतर मात्र घे दुम धडाका म्हणजे घे गुमाके अशा प्रकारे खेळली गेली आणि जवळपास पार्टनरशिप जवळजवळ किती मित्रांनो, तर तब्बल 58 धावांची पार्टनरशिप अलंकार तरे आणि विक्रम घरत या 2 बॅटल्समध्ये. आणि या पार्टनरशिपमुळे ही 63 धावांची आपण सगळ्यात मोठी खेळी पाहतोय. त्यासाठी म्हटलं ना की एखादी मोठी धावसंख्या तुम्हाला अचीव करायची असेल ना तर तुमच्यासोबतचा पार्टनर हा योग्य असणं गरजेचं आहे. दोघांमधलं ताळमेळ, दोघांमधली बातचीत आणि दोघांमधलं बॉन्डिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी बघा पार्टनरशिप बिल्डच्या विषयी चर्चा सुरू होती. धावा झाल्या त्या 23, आता चेंडू शिल्लक 6 आणि 6 मध्ये 40. फटका आलाय, तो देखील फसलाय. पुन्हा एकदा अंदाज घेता आला नाही अरुण भोईर यांना. इतकंच होईल आता आर के मोरवा संघ पराभवातील फक्त अंतर कमी करतील. मात्र एखादे चमत्कार, एक नाही तर 2 चमत्कार झाले तर चान्स आहे. एक नाही तर 2 चमत्कार व्हायला हवे. हरिराम भोईर, मिस्टर हरिराम भोईर, पाणजू मास्टर्स, तुम्ही किती चेंडू वाचवलेत तिथे बसून? धावा 24 झालेत. जरा भाबलेच्या त्या साईडला चेंडू गेले ते जरा शोधा प्लीज. नंतर उद्या आपल्याला जुने चेंडू आपल्याकडे नाही आहेत. जे चेंडू हरवलेत, रस्त्याच्या बाहेर जे चेंडू गेले ते शोधायचे आहेत. जे तुम्ही बसलात त्यापासून तर ज्या ठिकाणी सायकल उभी आहे बघा तुमची, एवढ्या एरियात 3 चेंडू गेलेत. अग्रिकोळी सामाजिक संस्थेची स्पर्धा सन्माननीय सचिव भगवंतदा पाटील आणि सन्माननीय उपाध्यक्ष केसरीनाथ भोईर साहेब यांनी आज या स्पर्धेला भेट दिली आहे. त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतोय. भोईर साहेब आहेतच, संध्याकाळपर्यंत असतील. मात्र भोईर साहेबांना विनंती करतोय आपण देखील मंचावर यायचं आहे. बघा इथे एक आगळा वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय मंगेश पाटील. उद्याच्या दिवसाने जाऊया आपण. उद्याचा दिवस, रविवारचा दिवस, खास दिवस या स्पर्धेचा. उद्या एक्सर बी वर्सेस गोडदेव हा सामना पहिला असेल. ओवळा वर्सेस वाघबीळ हा सामना दुसरा असेल. पाणजू वर्सेस नवघर हा सामना तिसरा असेल. आणि पेनकरपडा वर्सेस मीरा हा सामना चौथा असेल. थँक्यू डीजे अभिनंदन घोडबंदर मास्टर्स. चला नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. उमेदमान टीम कॅप्टन आणि घोडबंदर टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. थोड्याच वेळात महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक
डी डी स्पोर्ट्सवर ज्यांना